प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 28 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. धमाकेदार आहे आजचा भाग सुद्धा. तर ही नैना उड्या मारत असते आणि हे सगळेजण येतात आतमध्ये आणि तो राहुल टेप बंद करतो. लगेच ही नैना म्हणते, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? हे असे का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे? माझा किती छान रिदम लागला होता, तुम्ही असं बंद का केलं म्युझिक? कला म्हणते, अगं नैना ताई, काय सुरू आहे तुझं? ही नैना डोक्यावर पडली आहे का? ती म्हणत असते, काय सुरू आहे म्हणजे? अगं एक्सरसाइज करते मी. अगं लग्न झाल्यापासून मला एक्सरसाइजच करता आलं नाही. आपल्याकडे रोज गोडधोड तुपकट तेलकट चमचमीत पदार्थ बनत असतात. आपण किती कॅलरीजवर कॅलरी खात असतो. त्या कॅलरीज बर्न व्हायला हव्या ना. यू नो व्हॉट, आपल्या घरात सगळ्यांनी व्यायाम करायची खूप गरज आहे. त्यामुळे इकडे येऊन माझ्यावर उगाच ओरडण्यापेक्षा आणि असं एका लाईनीत येऊन माझ्याकडे बघण्यापेक्षा माझ्याकडे बघून जरा इन्स्पायर व्हा तुम्ही सगळेजण आणि व्यायाम करायला शिका. आता त्या रजनी काकू म्हणतात, अगं नैना काय बोलतेस तू हे सगळं बाळा? अगं तुला स्वतःची जास्ती काळजी घ्यायला हवी. आता बाबा असे रागाने बघताय त्या नैनाकडे. आता ती नैना म्हणते, अहो काकू काळजी घेते म्हणूनच व्यायाम करते ना मी, आणि तेही माझ्या खोली. सारखं काय सगळीकडे सगळेजण येतात, तुम्ही थोडीशी प्रायव्हसी द्या ना मला. आणि मी व्यायामच तर करतेय ना. तुम्ही सगळेजण फक्त काही ना काही खात असता. मी काही बोलते का कोणाला काही? काकू म्हणते, नाही ना असं उलट बोलायचं नाही बरं का आम्हाला. मग ती नैना म्हणते, मग तुम्ही सगळेजण मला का बोलताय एवढे? मग शेवटी ही कला म्हणते, अगं नैना ताई तू प्रेग्नंट आहेस ना, आणि अशा अवस्थेत हे सगळं व्यायाम वगैरे करणं किती धोकादायक आहे कळतं का तुला नैना ताई? मग नैना म्हणते, कला तू मला उगाच शिकवू नकोस. कला म्हणते, मुळात अशा अवस्थेत कोणाला काही शिकवावंच लागत नाही. शेवटी ते आबाजी म्हणतात, ह्या नैनाला ना तिची सासू शिकवू शकते. आता हिच्या सासूला कोण समजवणार? हिच्या सासूला सगळ्या गोष्टीमधून कुरापती काढण्यातून वेळ मिळेल तेव्हा ही समजवेल ना सुनेला. मग लगेच ती रोहिणी म्हणते, डॅड प्लीज माझ्यावर नका टाकू हे सगळं. ही माझ्या डोक्यावर नसते ना तेच पुरे. आबा म्हणतात, अगं रोहिणी काही दिवसांनी तुझा मुलगा बाप बनेल, केवढा मोठा मान आहे. तुझ्या घराण्याचा वंश वाढतोय ना रोहिणी. मग अगं त्या नैनाची काळजी तुलाच घ्यावं लागेल ना बाई. पण आता शेवटी अद्वैत पण तिथे आलाय. मग अद्वैत म्हणतो, आबा नैनाची काळजी घेणं जेवढं रोहिणी आत्याचं कर्तव्य आहे तेवढंच राहुलचं सुद्धा कर्तव्य. आणि राहुल तू एकटा नाहीयेस, आता तुझं लग्न झालंय, तुला लवकरच मूल होणार आहे. हे बघ प्रत्येक वेळेला तुझ्यामुळे आणि नैनामुळे या घरात वाद होणार असतील ना, तर हे तुझ्या होणाऱ्या बाळासाठी योग्य नाहीये, घरातल्यांसाठी तर योग्य नाहीच आहे. आणि त्या दिवशी सुद्धा तुझं लक्ष नव्हतं म्हणून नैनाला तिची औषधं घ्यायला स्वतः जावं लागलं. आणि हे सगळं तू स्वतःहून करायला हवं, पण तुला कळत नाहीये ना म्हणून आम्हाला सांगावं लागतंय. राहुल म्हणतो, अरे दादा मी आता. अद्वैत म्हणतो, एक सेकंड थांब, माझं बोलणं झालेलं नाहीये. इथून पुढे नैनाचे औषध, डॉक्टरांची अपॉइंटमेंट आणि तिचं डाएट, तिला कसं सांगायचं शिकवायचं हे तुझं तू बघायचं. पण तुमच्यामुळे या घरात वाद होता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घरात आबांना या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होता कामा नये. अद्वैतच्या इतक्या स्ट्रिक्ट बोलण्यामुळे कला खूप इम्प्रेस झाली त्याच्यावर. शेवटी ते आबाजी म्हणतात, चला सगळ्यांचा नाश्ता बाकी आहे अजून. आता हे सगळेच जण खाली निघून जातात. पण आता कलाच्या डोक्यामध्ये जरा इंडिकेटर लागलेत बरं का. कला विचार करायला लागते, नैना ताईला एवढं पण कळत नाही का प्रेग्नेंट असताना अशा उड्या मारणं योग्य नाही म्हणून? हे कसं शक्य आहे तिला कळत नाही? हे तर न शिकलेल्या बाईला सुद्धा कळत असतं की. त्या दिवशी ब्युटी कॉन्टेस्टचा फॉर्म पण भरलाय तिने. काय चाललंय काय हिचं? प्रेक्षकांनो खरं आहे परिस्थिती काय काय करायला मजबूर करते. काजल भल्या पहाटे आलीये कामावर आणि त्या माणसाला म्हणते, आलो आपण, गुड मॉर्निंग सर. सर कुठे डिलिव्हरी करायची आहे? मग आता ते हॉटेलचे मालक म्हणतात, आधी टोपी नीट कर. काजल टोपी नीट करते आणि म्हणते, केलं, बोला आता. मग ते मालक म्हणतात, आजच्या 2 डिलिव्हरी आहेत त्या दुपारनंतर आहे, तोपर्यंत तू इथली सगळी साफसफाई करून घे बरं. ते बघ तिथे रिकाम्या बाटल्या वगैरे पडलेल्या आहेत, ह्या सगळ्या साफसफाया करून घे. काजल आता त्यांना हो तर म्हणते, पण काजलने कधी स्वतःच्या घरात फडा मारलाय का? कधीच नाही. आता काजल ते हातात घेते, पण आता ती विचार करते, घरी जेव्हा मी झाडत असते तेव्हा मला झाडताच येत नाही. आई किती बोलायची मला. आता ते सगळे प्रसंग तिला आठवतात. पण प्रेक्षकांनो सोहमचं खरंच खूप प्रेम आहे काजूवर. सोहम सकाळीच येऊन बसतोय काजलच्या मागे हॉटेलमध्ये. सोहम जरा गंमत करतो काजलची. तो म्हणतो, काय हे कस्टमर येऊन बसले, अजून हॉटेलची साफसफाई नाही केली तुम्ही? मग सोहम मुद्दा म्हणतो, चल चल तिथे कचरा साफ कर बरं. काजल म्हणतो, ए काय रे कशाला डोक्यात जातोय सकाळी सकाळी काय? आता ते हॉटेलचे मालक काजलकडे बघत असतात. आता सोहम मुद्दाम चिडवतोय तिला.
काजल म्हणतो तुला मदत नसेल करायची तर कशाला त्रास देतोयस रे मला. मग सोहम म्हणतो अगं तुला मदतच करायला आलोय मी, तू यापेक्षा चांगला जॉब आहे माझ्याकडे. अगं मदतच करतोय तुझी मी. मग काजल म्हणते नको नको तुझी मदत नको मला, तू चांदेकर आहेस. मग सोहम म्हणतो त्याचं काय. काजल म्हणते अरे यार तुमच्या घरात तमाशा होईल ना तू मला मदत केली तर. माझ्या कलाताईला नको नको ते ऐकावं लागेल, मला ना तुमचे उपकारच नको. आपण इथेच काम करणार आणि हेच काम करणार आणि आपल्याला त्रास देऊ नकोस तू. आता ती तिचं काम करत असते. आता इकडे ना प्रेक्षकांनो अद्वैत त्याचं काहीतरी विसरतो, लॅपटॉपचे चार्जर शोधत असतो तो, कारण त्याच्या लॅपटॉपची बॅटरी डाऊन झाली आहे. आता तो इकडे तिकडे सगळीकडे बघायला लागतो पण त्याला कुठेच चार्जर सापडत नाही. आता तो शेवटी कपाटात चार्जर शोधायला लागतो आणि चार्जर शोधताना प्रचंड बडबड करत असतो. ही अति आगाऊ पण ना कुठेही ठेवून देते चार्जर आणि कपाटात त्याला फायनली चार्जर सापडतं. आणि त्या बॅगच्या खाली डिझाईन्ससुद्धा अद्वैत त्या डिझाईन्स हातात घेतो आणि त्याला आश्चर्यच वाटतं, अरे ह्या तर आत्ता सकाळी आलेल्या डिझाईन्स आहेत, मला ह्या तर सानिकाने पाठवल्या होत्या मला. ही सगळी डिझाईन्स इथे कशी काय आली. सानिका तर तिच्या मैत्रिणीकडनं सगळ्या डिझाईन्स करून घेते, ही कोण असेल सानिकाची मैत्रीण. अद्वैतने शहानिशा करण्यासाठी त्याचा लॅपटॉप ऑन केलाय आणि सगळ्या डिझाईन्स पुन्हा एकदा रिचेक केलाय. आता तो विचार करतो अरे बाप रे ह्या तर सेम टू सेम डिझाईन्स आहेत. सानिका म्हणत होती तिच्या मैत्रिणीला तिच्या घरचे काम करू देत नाही, म्हणजे तिची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसते. ही अति आगाऊ आहे की काय. बाप रे हे कसं काय शक्य आहे. नाही 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 काही झालं ना तरी मला या गोष्टीचा शोध लावावाच लागेल. आता प्रेक्षकांनो हा अद्वैत कलाच्या हात धुवून मागे लागलेला आहे. मजा येणार आहे तुम्हाला पुढे बघायला. आजच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अद्वैत विचार करतो की हे कलाला कळता कामा नये म्हणून त्याने त्या डिझाईन्स लपून ठेवल्यात पुन्हा कपाटात. आता तेवढ्यात तिथे कला येते आणि अद्वैतकडे अशी बघायला लागते आणि अद्वैत तिच्याकडे. आता कला म्हणते काय झालं पापड मोडायला, काय बिनसलं तुझं. अद्वैत म्हणतो नाही अजून काही झालं नाहीये पण आता लवकरच काहीतरी होणार आहे आणि मला जे वाटतं ते खरं असेल तर लवकरच सगळं कळणार आहे मला. आता ही कला म्हणत असते काय कळणार आहे तुला, पण आता तो काही न बोलता तिथून निघून जातो. कला विचार करते असा का बोलतोय हा, नक्की सांगणार आहे का हा कळाल्यावर. जाऊ दे बाई विचित्रच आहे. पण आता इकडे हा राहुल आलाय खोलीमध्ये. नैना बसलेली असते रडत. राहुल विचार करतो मूर्खपणाची हद्द असते ना त्याच्याही पलीकडे ही बाई. आता तिच्या जवळ जाऊन प्रेमाचं नाटक करतो तिच्याशी. तिला म्हणतो नैना म्हणते तू पण आता मलाच बोल राहुल. मग लगेच राहुल म्हणतो असं समजलीस का तू पण मला. काय ग नैना, अगं काही झालं ना तरी लक्षात ठेव मी पहिल्यांदा तुझ्या प्रेमात तुझ्या ब्युटीमुळे पडलो होतो. तुला पाहिल्यावर मला असं झालं होतं की ही ब्युटी क्वीन कोण आहे, किती ब्युटिफुल आहे यार, किती परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आता ही नैना म्हणते त्याला तुला असंच वाटतं माझ्याबद्दल अजून पण. मग राहुल म्हणतो अगं हो असंच वाटतं मला तुझ्याबद्दल. एखादी मुलगी जर सुंदर असेल आणि ती तिच्या सुंदरतेबद्दल अवेअर नसेल तर त्या सुंदरतेला काय अर्थ आहे. अगं नैना तुझे डोळे, तुझे केस, तुझे लुक्स, तुझी फिगर सगळं परफेक्ट आहे यार. आणि खूप कमी व्यक्तींमध्ये असं छान कॉम्बिनेशन असतं आणि ते तुझ्यात आहे यार. लगेच नैना म्हणते हे सगळं तुला कळतं रे यार, तुझ्या घरच्यांना कुठे कळतं. मगाशी बघ ना किती बोलले सगळे मला. मग राहुल लगेच म्हणतो मी बोललो का तुला काही. तू आजकालचं बघतेस ना सगळ्या ॲक्ट्रेस सुपर मॉडेल किती कॉन्शियस असतात त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये. त्या अजिबात त्यांचं फिटनेस कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून तर त्यांचं कौतुक होतं. अगं मला अभिमान आहे की माझी बायको टिपिकल नाही आहे. नैना म्हणते अरे तुझ्या घरच्यांना मी हेच तर सांगायचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या डोक्यात काही घुसतच नाही. राहुल म्हणतो अगं म्हणूनच तर मी त्यांना क्रॉस करत नाही ना. पण तू त्यांना सोडून दे. तू न ह्या सगळ्यांकडे लक्ष ठेव, तुझ्या ब्युटीकडे तुझ्या फिटनेसकडे माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. लगेच नैना म्हणते खरंच ना. लगेच राहुल म्हणतो हो खरंच. नैना त्याला म्हणते लग्न झाल्यापासून पहिल्यांदा असं मला वाटलं की या घरात कोणीतरी माझं आहे. लगेच राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस, माझा तुला फुल सपोर्ट असणार आहे. आणि राहुल आता नैनाला अशी मिठी मारतो आणि मनात विचार करतो काय बावळट आहे ही, हिला कळत पण नाही घरचे हिच्या काळजीमुळे ओरडतात. हिला प्रेग्नेन्सीमध्ये उड्या मारल्यावर काय होतं हे कळत नाही का. जाऊ द्या ना आपल्याला काय करायचं, ही मूर्खच आहे, स्वतःला अतिशहाणी समजते ही. आणि हिच्या याच गुणांचा फायदा करून घेणारे मी. मला हिच्यापासून फक्त पिच्छा सोडवायचा आहे. पुढे तुम्ही बघत आहात ही काजल खूप काम करत असते आणि सोहमचा जीव थोडा थोडा होत असतो. आता काजल त्या मालकाला म्हणते बोला सर कुठे काम करायचं. आता ते मालक म्हणतात हे बघ तुझ्या मोबाईलवर ऑर्डर येतील, तुला जेवढ्या जास्ती ऑर्डर येतील तेवढे जास्ती पैसे तुला मिळतील. काजल म्हणते आईला हे तर सोपं आहे, मग आता मला पाठवून द्या बरं. मग आता ते हॉटेल मालक तिला मेसेज पाठवतात आणि म्हणतात जा पहिली
डिलिव्हरी आहे, बघू पुढे काय करायचं ते. काजल आता लगेच डिलिव्हरीसाठी निघाली आहे. आता सोहम त्या मालकाकडे येतो आणि म्हणतो, तुम्ही आत्ता त्या मुलीला म्हणलात ना की जितकी जास्ती ऑर्डर आली तितके जास्ती पैसे तुला मिळतील. ते मालक म्हणतात, हो हीच तर आमची पॉलिसी आहे. मग सोहम म्हणतो, ठीक आहे, मी ना तुम्हाला 10 पिझ्झाची ऑर्डर देतो, पण प्लीज प्रॉमिस करा तुम्ही ही ऑर्डर त्याच मुलीला देताल. मग ते लगेच हॉटेल मालक म्हणतात, तुम्ही मला ऑर्डर देत असाल तर मला काय प्रॉब्लेम आहे, मी देतो त्या मुलीला ऑर्डर. सोहम म्हणतो, मी आत्ताच सगळ्या ऑर्डर प्लेस करतो. हां, सोहमने 10 पिझ्झाची ऑर्डर दिली आहे आणि लगेच म्हणतो, बघा आता तुम्हाला ऑर्डर आली असेल. ते मालक म्हणतात, हो हो आली आहे. मग आता हा सोहम म्हणतो, लक्षात ठेवा तिलाच द्या सगळ्या ऑर्डर. प्यार है भैया प्यार है. असो तर आता इकडे ही कला रात्रीची उठते, अद्वैत झोपलाय याची संधी साधून ती तिच्या डिझाईन्सला म्हणजे तिच्या डिझाईन्सच्या कामाला लागते. कला लपत छपत खाली हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये बसून डिझाईन्स बनवायला लागते. पण आता विचार करते की ह्या अति आगवला जर संशय आला ना माझा तर अवघड होऊन बसणार आहे. किती दिवस लपवू मी हे सगळं याच्यापासनं. पण आता पुन्हा तिचं काम ती करायला लागते. पण पुढे तुम्ही बघाल की अद्वैतला सुद्धा आता जाग येते आणि तो विचार करतो, अरे कुठे गेली ही. नाही आज तर हिला रेड हँडेड पकडणारच आहे मी. ही रोज रोज अशी मला फसवू शकत नाही. कला आणि अद्वैत दोघं जण उंदीर मांजरासारखे एकमेकांवर पाळत ठेवतात. प्रेक्षकांना इतकी मजा आली आहे ना. आता हा अद्वैत येतो खाली. कला तिची डिझाईन्स बनवत असते. हा तिच्या जवळ जातो हळूच आणि तिला भॉक करतो. कला म्हणते, काय दचकले ना रे मी. अद्वैत म्हणतो, तू काही चुकीचं नाही करत आहेस ना, मग कशाला दचकली. आता तिच्या हातातला पेपर घेतला अद्वैतने. कला म्हणते, अरे यार तू काय करतोयस हे. आता अद्वैत म्हणतो, हे काय आहे. मग लगेच कला म्हणते, कोरा कागद आहे, दिसत नाही आहे का तुला. अद्वैत म्हणतो, एवढ्या रात्री कोरा कागद घेऊन काय करतेस तू. कला म्हणते, मला झोप येत नाहीये, काहीतरी टाइमपास करायचं म्हणून आली आहे खाली. अद्वैत तिच्याकडे सारखा बघत असतो. कला म्हणते, काय बघतोयस. अरे बाबा पावसाळा आलाय ना म्हणून विचार केला की बनवाव्यात होड्या खेळायसाठी. तुझ्यासाठी बनवू का एक अजून. आता अद्वैत तिथून गपचूप निघून जातो आणि जिन्यापर्यंत येतो. आता कला मनात विचार करते, बापरे आज दुसऱ्यांदा हा सेम वागला. हा फक्त आगाऊच नाही, हा खूप हुशार आहे. नाही याच्या हाताला मी लागता कामा नये, मला जपून राहावं लागणार आहे. आता अद्वैत सुद्धा सेम कलासारखा विचार करतोय. तो जिन्याजवळ जातो आणि विचार करतो, आज दुसऱ्यांदा हिने सेम गंडवलंय मला. ही फक्त आगावच नाही तर खूप हुशार आहे. नाही पण आता मी काही गप्पा बसणार नाहीये हा विचार करतो असा आणि पुन्हा तिच्याशी डोकं लावायला जातो आणि तिला म्हणतो, काय ग बाय द वे. कला म्हणते, झोपायला गेला होता ना तू, का आलायस पुन्हा माझ्याकडे, तुला राहवत नाही आहे का माझ्याशिवाय. लगेच अद्वैत म्हणतो, तुझ्याशिवाय राहवत नाही असा विचार पण आणू नकोस मनामध्ये. कला म्हणते, नाहीच आणत आहे, तुझं काय काम आहे ना ते बोल पटकन. अद्वैत म्हणतो, काय करतेस ते खरं सांग. कला म्हणते, सांगितलं ना तुला कागदाच्या होड्या बनवतीये, तुझ्यासाठी बनवू का. आता अद्वैत म्हणतो, नाही खोटं बोलतेस तू काहीतरी दुसरं करतेय. मग लगेच कला म्हणते, बरं ठीक आहे चालू आहे माझं दुसरं काहीतरी. तुला काय करायचं आहे. मी चित्र काढत होते नेहमीसारखं, त्यात काय एवढं. अद्वैत म्हणतो, त्यात काय एवढं म्हणजे लग्न झाल्यापासून मी तुला बघतोय, कधी चित्र काढताना दिसली नाही तुम्हाला. आता गेल्या काही दिवसापासून जरा जास्तीच चित्र काढतेस तू. लगेच कला म्हणते, एक मिनटं, मी आधी स्टोरूममध्ये होते तेव्हा पण चित्र काढत होते, आता इथे बसून काढतेय. झालं तुझं समाधान. अद्वैत म्हणतो, नाही माझं समाधान नाही होणार, तुझी ना काहीतरी कॉन्स्पिरन्सी सुरू आहे. लगेच कला म्हणते, अरे बाबा एवढे अवघड शब्द कशाला वापरतोयस तू, जा ना झोपायला, गुड नाईट. लगेच अद्वैत म्हणतो, गुड नाईट. बघ कशी कटवतेस मला, म्हणजे नक्की तुझं काहीतरी सुरू आहे. ते काय नाही, मी आता इथेच बसणार आणि तुझ्याकडे बघत राहणार. आता तर मला बघायचंच आहे तू काय करतेस ते. मी आता इथून हलणार नाही म्हणजे नाही. आता ही कला म्हणते, काय करू मी तुझं आता. अद्वैत म्हणतो, काढ चित्र काढ. आता कला मनात विचार करते, काय करू मी या अद्वैतचं. आता लगेच कला म्हणते, तू मला लॅपटॉपमध्ये डिझाईन्स दाखवत होता ना तुझ्या बँगलोरच्या फ्रँचायचे. अद्वैत म्हणतो, त्याचं काय मग कला म्हणते, तू मला चॅलेंज केलं होतं ना की तुला जमणार नाही, ते मी काढून बघत होते. अद्वैत म्हणतो, काढ ना मग मला बघायचं आहे. कला म्हणते, काढते ना मग, तुझा काय संबंध आहे. अद्वैत म्हणतो, अगं तूच म्हणतेस ना चॅलेंज केलं मला, चित्र काढतेस, काढ चिटिंग करतेस ना. मग कला म्हणते, मी आणि चिटिंग अद्वैत म्हणतो, हे बघ जास्ती बडबड करू नकोस, तू मला आधी काढून दाखव बरं, मी बसलोय ना शांतपणे इथे. अद्वैत काही कलाचा पिच्छा सोडे ना. आता कलाला वाटतं आपण पकडले जाऊ म्हणून ती अशी काहीतरी थातूर मातूर डिझाईन काढून दाखवते त्याला.
आणि तो कागद त्याच्या पुढे करते आणि म्हणते हे बघ. आता अद्वैत म्हणतो हे काय. कला म्हणते अरे अद्वैत तू म्हणत होतास ना की तुला जमणार नाही, बघ ना तसंच झालं, मला कुठे जमलं ते डिझाईन काढता नाही आलं, मला झाला ना तू खुश, आता नाही येते रे मला काढता. आता अद्वैत मनात विचार करतो अच्छा असं आहे का, बरं आता बघतो तुला, थांब माझ्याशी हुशारी करते काय. अगं मला गंडवणं एवढं सोपं नाही आहे बरं का. आता असा विचार करताय आणि दोघेही जण एकमेकांकडे. आजचा भाग त्यांनी फारच भारी दाखवला आहे प्रेक्षकांनो. अर्थातच तुम्हाला आवडला असेलच तर लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पण पुढच्या भागात आपण बघणार आहोत कला नैनाला म्हणते नैनाताई तुला 3रा महिना लागला असेल ना, सोनोग्राफी करावी लागेल. लगेच आबाजी म्हणतात आपल्या आंबेकर डॉक्टरांना बोलावून घ्या. लगेच ही नैना म्हणते नाही नाही माझा दुसऱ्या कुठल्याच डॉक्टरवर विश्वास नाही आहे. कला विचार करते आबा एवढे नावाजलेल्या डॉक्टरांना म्हणतात दाखवायचं, पण नैनाताई का नाही म्हणतीये. तर नक्कीच कला या नैनाच्या खोट्या प्रेग्नेन्सीचं सत्य उघड करणार असं दिसतंय. आवडला असेल रिव्ह्यू तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.